हाय हॅलो नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आनंदीला स्कूलमध्ये सोडलं, त्यानंतर माझं काम होतं थोडंसं, त्यामुळे मी आलेले आहे हरिओम ज्वेलर्समध्ये. पण तिथे उघडायला गेले म्हणून माझं काही काम झालंच नाही. त्यानंतर मला आनंदीला एक स्कूल बॅग वगैरे घ्यायची होती. मी आलेले आहे कुसुम लेदरमध्ये, तर तिथे घेतली मी बॅग वगैरे आणि तिथून मी घरी गेल्यानंतर मला करायचं होतं केळवण आणि पुरण करायचं होतं. सो मी पुरण डाळ शिजवून गेले होते. घरी आल्यानंतर बारीक केलं ते आणि नंतर मी परतायला ठेवलं, कारण असं केल्यानंतर पुरण लवकर बारीक होण्यास येतं, नाहीतर त्याला वेळ लागतो फार बारीक करायला आणि मग परतायला असाही वेळ जातोच. पण तरीही त्यातली त्यात म्हटलं लवकर आवरण म्हणून हे केलं मी आणि मी शक्यतो असंच करते. त्यानंतर मग आमटी वगैरे झाली होती तयार. अगोदर आमटी करून घेतली मी. बाकीचं जे असतं आपलं मेजन म्हणजे गुळवणी, भात, आमटी वगैरे असं करून मी माझे सगळे कामं आवरून घेतली आणि नंतर म्हटलं मग पोळ्या लेट का होईना लाटायला येतील. असं करून माझं झालेलं आहे स्लो मोशन व्हिडिओ आणि प्लीज सॉरी. आणि पण मला ते हलवून माझे हात पार लाल झालेला आहे. मला इतकं ते म्हणजे त्रासदायक झालं काय सांगू मी. आणि त्यामध्ये मी पातेल्यातच हे केलं, ज्यात वाटलं होतं त्यातच म्हणजे म्हणलं परतावं, कारण एककडे हे होणार नाही. आणि थोडं मग आता आजकाल ट्रेंडी चाललेलं आहे केळवणासाठी डेकोरेशन वगैरे. मग मी काय केलं, पुरण वगैरे सगळं झालं होतं, म्हटलं आधी डेकोरेशन करावं आणि मग मी खालून जाऊन स्टोरूममधून ते पाट चौरंग वगैरे घेऊन आले. पण त्यानंतर आमच्या पिल्लूचं असं काम असतं की ते विचारायलाच नको. आणि मग आनंदी आल्यानंतर थोडंसं मी हे केलं, पण मी केलेलं असलं तिला ते आवडत नाही, ते दुसरं काहीतरी वेगळं बनवणार. हे झालेलं होतं आमचं सिम्पल आणि सोबर असं डेकोरेशन. त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं, पण माझं पार्सल पण ह्यांना किती घाई झाली खोलायची, जसं काय त्यांना यूज करायचं. त्यानंतर मी म्हटलं आता त्यांना यायला वेळ आहे केळवणसाठी. मग मी गेलेले आहे जिमला, कारण मी दिवाळीपासून जिमला काही गेलेलेच नाही आणि मग काय वजन तेवढंच आहे, पण टम्मी वाढलेले आहे. थोडंफार खाणं येतच आणि ट्रेडमिलवरनं आल्यानंतर मी बऱ्याच दिवसातनं ट्रेडमिलवरती गेले. आणि आमचा व्हिडिओ काढायला कोण ट्रायपॉड काय मी लावत नाही, मला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही ते, आणखी घरच्यांसमोर. आणि असं करून आमचा आनंदी व्हिडिओ घेत असते. घरच्यांचं तसंही मला सपोर्ट आहे, पण तरी मला असं उगाच वाटतं ते करायला. आणि असं आमचा कॅमेरामॅन अर्धवट व्हिडिओ घेत असतो आणि त्यामुळे. आणि परत त्यानंतर आम्हाला पाणी आणायचं होतं. मग मी शेड गेलो होतो पाणी आणायला. त्यानंतर मग दीदी आल्या होत्या, त्यांना मस्त ताट करून दिलं आणि मी एवढंसाठी मी माझे नवीन ताटे काढले होते, सगळं नवीन बायांना वगैरे जेवण दिलं. आणि यांचं लग्न आहे आता डिसेंबरमध्ये, पण म्हटलं होऊन जाईन केळवण म्हणून केलं. त्यांच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, ते नानी त्यांना घालत होते हातामध्ये. आणि सो आता मी फार म्हणजे मला दमल्यासारखं झालं, कारण दिवसभर एवढी धावपळ झाली. त्यात मी आज जिममधून आले होते आणि असं करून मग मी आता म्हटलं चला झोपून जाऊया वेळेमध्ये. आणि म्हणजे कालच्या कामाने रात्रीच्या पसाऱ्यांनी मला थोडीशी अशी हलकीशी सर्दी, डोकं वगैरे पॅक झालेलं आहे. आणि आत्ता माझा स्वयंपाक झालेला आहे, आनंदीला स्कूलला पाठवलेलं आहे आणि आता सकाळच्या कामाचे आवरावर झालेले आहे. ते म्हणजे आधी मी भांड्यांमधलं खरकटं काढून घेतलेलं आहे इकडे. ते अजून पाणी हे होतं, कारण दर 5-6 महिने मी बऱ्याच दिवस झालं ते सिंकचा पाईप असतो तो क्लीन केलेला आहे. त्यामुळे ते पाणी जायला थोडंसं वेळ लागतो. जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच ते करून घेईन साफसफाई थोडीशी. आणि आता दसऱ्यात केली होती, पण ते दिवाळी आल्यानंतर मग परत थोडंसं राडा झालेला आहे. पण आता मला सर्दी वगैरे पॅक आहे, त्यामुळे मी काही साफसफाईच्या नादी लागणार नाही. रेग्युलरचे आता भांडी वगैरे पडलेले आहे, झाडू वगैरे हे करून घेत आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नका विसरू. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या आयुष्यातले ज्या घडामोडी आहेत, सुंदर सुंदर काही गोष्टी घडतात, ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा आनंद जो आहे तो. तर चलो इकडे घातलेले आहे ज्वारी आणि मिरच्या वाळायला, कारण घरचा मसाला संपलेला आहे. त्या दिवशी आणल्या होत्या बाजारातून, ते वाळाय घातलेले आहे. ज्वारी चाळून आणलेले आहे, शिंका येतात तरी ओढणी बांधली आणि ते चाळून वाळाय टाकलं. कारण मग म्हटलं
परत ऊन गेल्यानंतर ना काही जाणं होणार नाही. त्याला वरती एकदा येऊन गेलं की कंटाळा येतो. आणि शेठ काही संध्याकाळी जेवण करत नाहीत, ते दुपारीच करतात. त्यामुळे आम्हाला काही थांबण्याचा विषय येत नाही. आणि नानींनी जेवण करून झालं होतं आणि मी माझ्यासाठी छोटीशी भाकरी केली होती. पण त्यात काही माझं फोटोच भरलं नाही. त्यामुळे मग मी आणि आनंदी खात होतो चिवडा. असं करून ना मग मी सगळं जेवण म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर ना भांडी पण क्लीन केली होती. त्यामुळे काही एवढं असं नव्हतं. आणि मग मला काय करायचं होतं, केस विंचरायचे होते. मी जिममध्ये पोनी बांधून गेले होते ना, त्यामुळे ते गुंता फार होतो. आणि त्यामध्ये ना मग माझा मोबाईल पडला धपक गिरणे. आणि ना मग ती माझ्यावरती मन छान सूट होती. दिन ते दिन बाल पतले हो रहे और तब्येत है तो बडी हो जा रही है, असं काहीतरी आहे. तसं झालेलं आहे माझ्याविषयी. आणि मी ना म्हणून मी आता ठरवलं आहे कमी व्हायचं. चलो बाय, सबस्क्राईब प्लीज.